आपले प्रदीप भाऊ ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले, खरं म्हणजे तुम्ही बघा त्यापूर्वी कधीही इतका पैसा कुठल्याही नगराध्यक्षाला आणता आला नाही, पण प्रदीप भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारच्या इतक्या योजना होत्या की ज्यामध्ये अनेक कामं या ठिकाणी झाली। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, अतिशय सुंदर अशी नगरपालिकेची बिल्डिंग झाली, उद्यानं झाले, पिण्याच्या पाण्याची योजना झाली, गटारीच्या योजना झाल्या, वेगवेगळ्या योजना या मोठ्या प्रमाणात आपण करू शकलो, कारण जवळपास 50,000 कोटी रुपये मोदीजींनी या महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता दिले आणि म्हणून आज शहर बदलतायत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपण बघा, मी खरं म्हणजे या ठिकाणी सांगेन, आपले प्रदीप पडोळे ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून काम करत होते, मी तुम्हाला केवळ प्रदीप पडोळे आपले उमेदवार आहे म्हणून सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे नगराध्यक्ष होते त्या रँकिंग मध्ये पहिल्या 10 मध्ये प्रदीपचं नाव होतं। याचं कारण एक इंजिनियर माणूस, त्याला संपूर्ण त्या ठिकाणी काम कळत होतं, त्या ठिकाणी कशा प्रकारचे आराखडे करायचे ते समजत होते आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं।